समाज सुधारलाय असं आपण म्हणत असलो तरी अजूनही स्त्रियांबद्दलची मतं आणि स्त्रियांकडून बाळगल्या जाणाऱ्या अपेक्षा मात्र पूर्वीसारख्याच आहेत. त्यात काही फारसा फरक पडलेला नाहीये. अगदी सुशिक्षित पुढारलेल्या घरांमधून सुद्धा होतं काय की लग्नाआधी परक्याचं धन म्हणून तिच्या मतांना माहेरी काही महत्त्व नसतं आणि लग्नानंतर आताही कुठे जाणार आहे असं म्हणून तिला मत विचारलं जात नाही, निर्णय सांगितले जातात. तिच्या हातातलं डिग्रीचं सर्टिफिकेट सुद्धा कागद म्हणून पाहिला जातो. अनटिल अँड अनलेस ती काही 4 पैसे कमवून आणेल. 4 पैसे कमवती आहे म्हणून ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते का? नाही. स्वतःचा पैसा हवा तसा खर्च करू शकते का? नाही. कारण असंच चित्र 90% घरांमध्ये असतं. बुद्धिमान होनहार स्त्री आहे, घर चालवते, स्वतःचे स्वतः निर्णय घेते, असं खूप क्वचित दिसतं. त्यासाठी तिला अनेक संघर्ष करावे लागलेले असतात. स्त्रियांकडून तिने आहे त्या सिस्टीममध्ये स्वतः ॲडजस्ट व्हावं, आनंदी राहावं, घर छान ठेवावं, संसार छान करावा, आणखी काय लागतंय आनंदी राहायला किंवा जगायला, असाच दृष्टिकोन ठेवला जातो. आणि स्त्रिया सुद्धा हसत खेळत नाईलाजाने त्यात स्वतःला ॲडजस्ट करतात, कारण त्यांना जगताना कमीत कमी संघर्ष असावा असं वाटत असतं. स्त्रीबद्दलची मतं, तिचे निर्णय, स्वावलंबी स्त्री, या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर खूप छान रंगवून आणल्या जातात, पण प्रत्यक्ष चित्र तसं नसतं. अनेक आजूबाजूच्या स्त्रियांशी बोलल्यावर हे कटू सत्य जाणवतं आणि खरोखर मग स्त्रीबद्दल वाईटच वाटायला लागतं.